नमस्कार, माझं नाव गणेश दत्तात्रय हणगर आणि ही माझी आई ताराबाई दत्तात्रय हणगर. हा माझा 5 वर्षाचा मुलगा गौरव गणेश हणगर. हे आज तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मला जी व्यथा झाली, मला जे प्रॉब्लेम झाले नवघर पोलीस स्टेशनपासून, हे मी तुमच्यासमोर साबित करतो आहे की माझ्या घरी जी माझी पत्नी बेबी उर्फ मुस्कान हणगर, तिने माझ्या घरातून माझे 50 तोळेपर्यंतचे सोनं आणि 9.5 लाख रुपये कॅश पळून घेऊन जाऊन त्याचे एव्हिडन्स माझ्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले आहे. ते मी पोलिसांना दाखवलं तरी पोलिसांनी माझी कंप्लेंट नाही घेतली. आणि हे माझ्याकडे हे पेपर आहेत, हे मी ब्रीदशीर पोलिसांना मी माझा अर्ज दिला आहे, मंत्रालयामध्ये दिला आहे, DYSPला दिलेला आहे, DCPला दिला आहे, कमिशनरला दिलेला आहे. सगळ्यांबाजू माझे अर्ज पाठवलेत आहेत की माझ्यावर हे जे अत्याचार होत आलेत की मी नवघर पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 7 ते 8 वेळा जाऊन आलो तरीही माझी FIR घेतली नाही लोकांनी. आणि खास करून पवार साहेब जे तिकडचे सिनियर आहेत त्यांनी मला बोलले होते की जर तू नाही समजलं तर तुझ्यावर आम्ही FIR घेऊ 377 आणि 498. आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. ह्याचे पेपर बी आहेत माझ्याकडे, जे पवार साहेब जे माझ्यावर आत्ता हे बघू शकता तुम्ही. हे माझ्यावर 377 केस 498 केस हे टाकल्या गेले आहे की पत्नी असून मी का तिथं रेप करू शकतो का. हे प्लीज हे मला जनतेने मला सहकार्य करावं की कोणता नवरा आपल्या पत्नीवर रेप करू शकतो का. ते ह्यांनी जे माझ्या पत्नीला माझ्या विरुद्ध भडकवून माझ्यावरच केस टाकण्यात आली आहे. आणि मी वारंवार पोलिसांना फोन करून सांगत होतो की ज्या मुलांनी माझ्या बायकोला पळून नेलं त्याचं नाव आहे सलमान खान करून. तो ड्रग्सचा हा फार मोठा व्यापारी आहे, MDचा, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी तर जेव्हा घरातून माझ्या नेऊन माझ्याकडे सगळे व्हिडिओज मी त्यांना पाठवल्याच्या नंतर विठ्ठल जाधव करून हा जो तिकडचा पोलीस इन्स्पेक्टर आहे त्यांना मी एव्हिडन्स पाठवलं, चौकीत बसून पाठवलं त्याच्या मोबाईलवर. तर मला मोजून 10 मिनिटात त्या सलमान खाननी माझ्या मोबाईलवर पाठवलं आणि मला म्हणला की तू काय चौकी में मेरा एव्हिडन्स दे रहा क्या, ते उधर ते को अंदर करा दो क्या बोल. आणि त्याचे मार्ग भरपूर काही पुरावे आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आहेत ज्याच्यात तो बोललेला आहे की तुला कोणत्या पोलीस स्टेशनमधून पोलीस पाठवू. नवघर पोलीस स्टेशनमध्ये 5-5 लाख रुपये हप्ते जातात. मला काय भीती वाटत नाही, कोणत्या साहेबांना सांगू आत्ता तुम्हाला अरेस्ट करायला लावेल मी. आणि त्यांनी मला व्हॉट्सअप कॉलिंग करायचा तो 2-2:30 वाजता रात्रीचा. आणि मला रिव्हॉल्वर दाखवलं. एक रिव्हॉल्वर नाही साहेब, खाली 2 रिव्हॉल्वर टाकून हातात एक रिव्हॉल्वर घेऊन बाजूला गोळ्या अशा भरल्यात, अशा कॅसेटमध्ये मॅगझिनमध्ये गोळ्या भरतोय, वर फायरिंग करून भी दाखवली. आणि मला बोला अगर तू किसके पास गया ना तो तेको इधर की इधर तो तेरा बेटा है, दोनों को हम ठोक देंगे. तर साहेब एवढं काय बोलल्याच्या नंतर मी, आणि त्यांनी कबूल पण केलं की हाँ मैं रिवॉल्वर दिखाया, मैं किसके बाप से डरता नहीं, नवघर पुलिस स्टेशन से डरता नहीं और ना सीनियर से डरता, कि सब मेरे ही सब दोस्त लोग हैं. तर मी साहेब मला एक सांगा की जर ह्या आरोपी लोकांचे सगळे दोस्त असतील तर आमच्यासारखे जे सामान्य नागरिक आहे त्यांनी कोणाकडे न्यायासाठी जावं. आणि आज मला खरोखर म्हणजे जे साहेबांनी बोलले होते की तुझ्यावर केस आम्ही टाकू, आणि त्यांनी ते सिद्ध केलं. माझ्यावर केस टाकली 377 490 ही केस माझ्यावर ऑलरेडी टाकली त्या लोकांनी. त्याच्या व्यतिरिक्त मी आत्ता ते लोक माझ्या विरुद्ध जे कट रस्तात आहे की मला कसंही करून ड्रग्सच्या केसमध्ये फसवायचं या किंवा माझं ॲक्सिडेंट करून माझी मौत करायची, हे त्यांचा प्लॅन चालला आहे साहेब. ह्याच्यानंतरही मी एका इव्हेंटसाठी मी शोवर होतो तर तिकडे त्याने 2 मुलं पाठवली, तिकडे बी मला धमकी देण्यात आली. मी कारमध्ये माझा मुलगा आणि मी होतो, मला बाकायदा कार रस्त्यात थांबून हायवेवर की बोललं की अगर सलमान के खिलाफ तो कुछ बोला तो तेरे को हम लोग इधर की इधर गोली मार देंगे. साहेब मी तिची कंप्लेंट बी माझ्याकडे आहे. हे कंप्लेंटचं हे बघू शकता तुम्ही. हे मंत्रालयापासून तर मी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये बी दिलेलं आहे. त्याच्यानंतर 8 तारखेला त्यांचाच अजून एक मित्र इंदर ठाकूर करून त्यांनी मला माझं गोडाऊन ह्याच्या पुढेच आहे JP मॉर्गनच्या बाजूला, तिकडे माझी गाडी रस्त्यात थांबून आडवीच बाईक आणून तिकडे मला बोलला की तू अभी भाईंदर में रहने को आया ना, तो अभी तेरी तो वाट लगनी, सलमान भाई को मालूम पड़ गया ना, तेको भाईंदर के अंदर तेको ठोकणे करून. तर मी अक्षरशः माझी मीटिंग होती 9 तारखेला इकडे नेवीनगरमध्ये, म्हणून मला पोलीस कंप्लेंट देता नाही आली. साहेब वारंवार मला धमक्या येतात. मी माझ्या घरामध्ये माझी आई, माझा मुलगा आणि मीच राहतो साहेब. मला अक्षरशः आत्ता भीती त्या सलमानपेक्षा पोलीसवाल्यांची भीती वाटायला लागली की कधी माझ्यावर काय अत्याचार करतील, कोणता केस टाकतील, कोणता गुन्हा टाकतील या किंवा मला मारून बी टाकू शकतात. कारण की पवार साहेबांनी पर्सनल लेवलवर हे घेऊन घेतलं मॅटर की तुम्ही विचार करा, फॅमिली मॅटरसाठी पवार साहेब स्वतः मला अरेस्ट करण्यासाठी 10 पोलीसवाले, माझ्या घरात 12 पोलीसवाले पाठवलेले साहेब.
तर मला एक सांगा की मी कोणता क्रिमिनल आहे का, मी माझ्यावर कोणताही गुन्हा अगर असेल माझ्यावर, तर मला सिद्ध करून दाखवा की माझं बिझनेस तुम्ही येऊन पाहू शकता. मी उलटं मी त्या चौकीला लाईटिंग, मी 15 ऑगस्टची लाईटिंग मी केली नगर पोलीस स्टेशनला, तरीही माझ्यावर हे गुन्हा. आणि हे जाधव आणि पवार हे ते त्यांच्या मनात काय कट आहे मला अजून नाही माहिती. आणि 100% साहेब मला माझ्या ह्याच्यानंतर काही माझ्या परिवाराला झालं किंवा मला काय झालं, मी तर साहेब अशी माझी इज्जत गेली, पैसे गेले, सोनं गेलं, असंही मी मेलेलो आहे. तर मला साहेब आज ना उद्या कोणी मला मारून बी टाकतील, तर ह्याचे सगळं ह्याचा कारणीभूत हे नगर पोलीस स्टेशनचे पवारसाहेब असतील, सलमान आणि माझी बायको मुस्कान असणार. कारण की हे लोक मला काही पुढं काय करतील ह्याचं मला काही साहेब मी अक्षरशः घाबरून आहे. मी घरातून निघतसुद्धा नाही. मी लॉक 3-3, 4-4 लॉक करून बसतो घरात. म्हणून मी कॅमेरा लावून ठेवलं भीतीने की कुठे जाऊ, काय करतो, उद्या ॲक्सिडेंट. लहान मुलगा आहे साहेब, शाळेत नेऊ का नको. ह्या मुलाची आज शाळा 3-3 महिन्याची वेस्ट झाली साहेब, आणि मला कोणीही सहकार्य केलं नाही. मी मंत्रालयामध्ये मी रेड पिटिशन टाकले त्यांच्या विरोधात की माझी कंप्लेंट का घेतली जात नाही. त्याच्यानंतर मी मला एकदा त्या लोकांनी मला ह्याच्यासाठी बोलवलं, स्टेटमेंटसाठी बोलवलं. त्या स्टेटमेंटमध्ये फक्त 5 मोबाईल लिहिल्या गेलं आहे. सकाळी 9 वाजता बोलवलं मला आणि संध्याकाळी 9:30 वाजता सोडलं. त्या 9:30 वाजता मला मी स्टेटमेंट मागितली, तर माझी फक्त बोला अगोदर सही केल्याच्यानंतर मला कळलं की त्यात फक्त 5 मोबाईल लिहिलेला आहे, एक आयपॅड लिहिलेला आहे आणि घड्याळ लिहिलेलं आहे. त्याची किंमत त्या लोकांनी लावली फक्त 30,000 रुपये, जबकि नोट 8 मोबाईलची किंमत आहे साहेब 1,10,000 रुपये. तर त्या लोकांनी त्या सगळ्या मोबाईलची किंमत ही फक्त 30,000 रुपये लावली. म्हणजे ते लोक त्या सलमानला, आणि मी जेव्हा पण चौकीत जाऊन सलमानचं नाव घेतो तर ते लोक मला नाव घेऊन सुद्धा देत नाही. तर असं काय त्या सलमाननी त्या चौकीचं काय असं म्हणजे तो एवढा काय खास आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीसवाले, की एवढी त्याची एव्हिडन्स देऊन सुद्धा, एवढं काय तो धमक्या देऊन, रिव्हॉल्वरची धमकी देऊन सुद्धाही त्याला अरेस्ट केलं जात नाही. आणि माझ्यावरच केसवर केस टाकत चाललेत आणि अजूनही काही केस टाकत त्यांचा कट रचत आहेत माझ्यावर. तर कृपया करून मी ह्या न्यूजच्या माध्यमातून मी रिक्वेस्ट करतो की माझ्या हे जनता मला सहकार्य करावं, माझ्यासोबत यावं आणि मला प्लीज माझ्या परिवाराला मला वाचवावं. धन्यवाद.